क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या CET या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्या विद्यार्थ्यांना 40, 45, 50, 55 मार्क पेपरमध्ये मिळाले आहेत त्यांची वर्तमान परिस्थिती व मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ बद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. या व्हिडिओ आधी UPSC कट ऑफची वर्तमान परिस्थितीबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना UPSC बद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे त्यांनी तो व्हिडिओ पाहू शकता. आता आपण बार्टी MPSC करिता 1200 विद्यार्थ्यांची निवड करते. आता आपण पाहू 2024 CET सिलेक्शन लिस्ट, म्हणजे जे जनरल मेरिट लिस्ट राहते. जनरल मेरिट लिस्ट तेथे फर्स्ट मेल कॅन्डिडेट 99.89 पर्सेंटाईल, काय म्हटलं आहे पर्सेंटाईल आणि 708 नंबरची जी पोझिशन होती कॅन्डिडेटची त्याला 79.32 पर्सेंटाईल एवढे मार्क मिळाले होते. तसेच विमेन लिस्ट, म्हणजे जे फिमेल लिस्ट आहे, फिमेल लिस्ट ते वेगळी लागतो, तुम्हाला माहीतच आहे. जनरल मेरिट लिस्टमध्ये पण मेल आणि फिमेल राहतात आणि फिमेल कॅन्डिडेटची वेगळी पण लिस्ट राहते. तर फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट फर्स्ट फिमेल 79.32 एवढ्या पर्सेंटाईलवर सुरू झालेली होती आणि 360 पोझिशन, म्हणजे 360 नंबरचे जे कॅन्डिडेट आहेत फिमेल कॅन्डिडेट त्यांना 52.32 पर्सेंटाईल वर त्यांच्या सिलेक्शन झालेला होता. हे सगळं राज्यसेवाकरिता आहे. तसेच दिव्यांग, ऑर्फन आणि वंचितचा कट ऑफ यापेक्षा कमी मार्कवर होता. हे सगळं राज्यसेवाबद्दल आहे. कशाबद्दल? राज्यसेवा बार्टी CET 2024 मध्ये जे जनरल मेरिट लिस्ट, विमेन लिस्ट आणि वंचित आणि ऑर्फन आणि दिव्यांगबद्दल हे कट ऑफ आहे. आता आपण पाहू MPSC कंबाईन करिता बार्टी 500 विद्यार्थ्यांची निवड करते. किती? 500 विद्यार्थी. तसेच फर्स्ट कॅन्डिडेट 100 पर्सेंटाईलवर होता. किती पर्सेंटाईलवर? 100 पर्सेंटाईल. हे आपण कशाबद्दल बोलतोय? कंबाईनबद्दल आपण हे बोलतोय. ठीक आहे. आणि जे फिमेल लिस्ट आहे ते 91.66 पर्सेंटाईलपासून सुरू झालेली होती. तसेच 150वी फिमेल कॅन्डिडेटचा स्कोअर 91.66 एवढा मार्क होता. तसेच कॅन्डिडेट मेलचं बघितलं तर 100 पर्सेंटाईलपासून सुरू होऊन 259 मतलब 295 जो कॅन्डिडेट होता त्याला 91.66 एवढे पर्सेंटाईल मार्क मिळाले होते. तसेच दिव्यांग आणि ऑर्फन यांची पण लिस्ट यापेक्षा कमी मार्कावर लागलेली होती. तर तसंच आपण आता बार्टीचा राज्यसेवा जनरल मेरिट लिस्ट बघितली आणि वुमेन लिस्ट बघितली. तसेच कंबाईनची पण आपण बार्टीचे राज्यसेवा आणि कंबाईन हे दोघी लिस्ट बघितली आहे. तर आता आपण पाहू महाज्योती एक्झाम. MPSC करिता किती विद्यार्थ्यांची निवड करते? 750 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. आता आपण पाहू 2024 MPSC CET, म्हणजे आपण हे राज्यसेवाबद्दल आपण बोलत आहोत. CET रिझल्ट. महाज्योतीमध्ये जो OBC कॅन्डिडेट आहेत
OBC कॅन्डिडेट, त्या फर्स्ट मेल कॅन्डिडेट यांचं 100% सुरू झाली होती. ह्या पर्सेंट नाही, पर्सेंटाईलवर सुरू झाली होती. तसेच 330 जे पोझिशन होती मेलची ते 97.51% एवढ्यावर सिलेक्शन झाला होता. तसेच फिमेल कॅन्डिडेट यांची सुरुवात 91.56% पासून सुरू झालेली होती. आणखी त्या आणि दिव्यांग आणि ऑर्फन याची लिस्ट पण कमी मार्कावर गेलेली होती. तर टोटल OBC करिता 75 मार्क्स एवढा 75 टोटल कॅन्डिडेट यांचं सिलेक्शन झालेला होता. तसेच आता आपण पाहू NTB. तर NTBचे टोटल किती स्टुडंट घेतात? 60 स्टुडंट. फर्स्ट मेल कॅन्डिडेट स्टुडंट कितीवर होता? 99.97%वर. तसंच 45 पोझिशन जे मेल कॅन्डिडेटची होती त्याला किती मार्क होते? 91.96%. तसेच फिमेलचा सिलेक्शन लिस्ट बघितली तर फिमेलचं पर्सेंटाईल 85.65 एवढे लास्ट फिमेल कॅन्डिडेट होते. किती? लास्ट फिमेल कॅन्डिडेट. तसंच आपण असं बघितलं ती जनरल मेरिट लिस्ट पण लागतो आणि फिमेलची वेगळी लिस्ट लागतो. तर जे लास्ट फिमेल कॅन्डिडेट आहे तिचे मार्क 85.65 एवढे होते. आता आपण पाहू NTC करिता टोटल किती विद्यार्थ्यांची निवड होते? 83 विद्यार्थ्यांची निवड होते. तर जे फर्स्ट कॅन्डिडेट आहे त्याला 100% होते. तसेच जो 61 पोझिशनवर जो कॅन्डिडेट होता त्याचे पर्सेंटाईल 98.75 एवढे होते. तसेच फिमेलकरिता जी लिस्ट लागलेली होती तिथे लास्ट फिमेल कॅन्डिडेट हे 96.33 एवढे पर्सेंटाईलवर निवड झालेली होती. हे लास्ट फिमेल कॅन्डिडेट आहे. आता आपण पाहू NTD मध्ये जो फर्स्ट मेल कॅन्डिडेट आहे याची सुरुवात 100% सुरू झालेली होती. तसेच लास्ट मेल यांची सुरुवात यांचा जो लास्ट मेल आहे त्यांचा 99.37 एवढ्या पर्सेंटाईलवर होता. तसेच लास्ट फिमेल काय म्हटले आहे? लास्ट फिमेल कॅन्डिडेट यांना 91.96% इथे लास्ट फिमेलला 91.96% मार्कावर त्यांची निवड झालेली होती. आता आपण पाहू SBC कॅटेगरी. तिथे फर्स्ट कॅन्डिडेटला 98.87%. तसेच लास्ट मेलला ज्यांचं सिलेक्शन झालेला होता त्यांना 89.45% एवढे मार्क मिळाले होते. आणि लास्ट फिमेल आहे ज्यांचं सिलेक्शन झालेला होता त्यांना 82.50 एवढे मार्क मिळाले होते. किती? 82.50. हे सगळे कशाकरिता आहे? राज्यसेवाकरिता. आता आपण पाहू कंबाईन. महाज्योती कंबाईन साठी किती विद्यार्थ्यांची निवड करते? 800 विद्यार्थ्यांची निवड करते. आता आपण पाहू OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीचा फर्स्ट मेल याला 100% एवढे होते. तसेच जो लास्ट मेल होता त्याला 98.06% वर त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. तसेच लास्ट जे फिमेल आहे OBC कॅटेगरीची त्यांचं सिलेक्शन 89.85% एवढ्यावर झाला होता. तसेच VJ कॅटेगरी करिता फर्स्ट मेल 99.98%. तसेच लास्ट मेल म्हणजे जे लिस्टमध्ये लास्ट मेल होता त्याचा 97.45%. तसंच VJ कॅटेगरीमध्ये लास्ट फिमेल
यांचे यांचे जे मार्क आहे ते 82.43% त्यांच्या सिलेक्शन झालेला होता. तसेच आता पाहून आपण एन टी बीचा फर्स्ट मेल ते 99.57 एवढ्या पर्सेंटाईलवर होता. तसेच जो लास्ट मेल आहे त्यांचे मार्क 94.33 एवढे पर्सेंटाईल होते. तसेच लास्ट फिमेल कॅन्डिडेट म्हणजे फिमेलची जेव्हा वेगळी लिस्ट लागतो त्याचे लास्ट फिमेल कॅन्डिडेट यांच्या सिलेक्शन 82.83 एवढा मार्कावर झालेला होता. टोटल किती कॅन्डिडेट घेण्यात आले? NTBचे 64 कॅन्डिडेट विद्यार्थ्यांची निवड केलेली होती 2024 करिता. तसेच NTC करिता टोटल विद्यार्थी किती घेतात? टोटल 88 विद्यार्थी घेतात. तर फर्स्ट मेल कितीवर होता? 99.98% तसेच 59 जे पोझिशन होती ते मेल कॅन्डिडेटची ते होती 98.87. या जनरल मॅरिट लिस्टमध्ये, जनरल मॅरिट लिस्ट आहे, या जनरल मॅरिट लिस्टमध्ये मेल कॅन्डिडेट पण असतात आणि फिमेल कॅन्डिडेट पण असतात. आता आपण पाहू NTCचेच लास्ट फिमेल कॅन्डिडेट यांना किती मार्क होते? 93.41 हे पर्सेंटाईल आहेत. एवढ्या पर्सेंटाईलवर त्यांचं सिलेक्शन झालेला होता आणि टोटल NTCचे किती विद्यार्थी होते? 88. आता आपण पाहू NTD करिता जो फर्स्ट मेल आहे त्यांना 100 पर्सेंटाईल एवढे मार्क होते. तसेच लास्ट मेल त्यांचं सिलेक्शन झालेला होता, त्यांना 98.89 एवढे पर्सेंटाईल होते. तसेच लास्ट फिमेल म्हणजे फिमेलची जी वेगळी लिस्ट लागतो तिथे लास्ट फिमेल हे आपण 90.48 एवढे पर्सेंटाईलवर सिलेक्शन झालेला होता. तसेच SBC या कॅटेगरीमध्ये फर्स्ट मेल 99.43%, तसेच लास्ट मेल 91.56%. आणखी लास्ट फिमेल म्हणजे जे फिमेल लिस्ट लागतो तिथे लास्ट फिमेल ते 84.95 एवढे पर्सेंटाईलवर होता. टोटल किती विद्यार्थी घेण्यात आले SBC करिता? एवढ्या विद्यार्थ्यांची निवड SBC कॅटेगरीमध्ये करण्यात आली. हे सर्व इन्फॉर्मेशन होती कशाबद्दल? आता आपण पाहू सारथी एक्झाम. जे सारथी एक्झाम कंडक्ट करते MPSC करिता किती विद्यार्थ्यांची निवड करते? 750 विद्यार्थ्यांची निवड करते. या निवड यादीमध्ये 2024 जी CVT घेण्यात आलेली होती तिथे फर्स्ट मेल 100 पर्सेंटाईलवर लिस्ट सुरू झालेली होती. तसेच जे 480वा मेल आहे त्याला 98.194 एवढे पर्सेंटाईल मार्क होते. तसेच जे लास्ट फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांना 92.57 एवढे मार्क होते. तसेच आपण सारथीचा कट ऑफ 2024 वाढलेला आहे आणि 2025 पण वाढण्याची शक्यता आहे. अर्जसंख्या वाढल्यामुळे कट ऑफ वाढणार. आता आपण पाहू टार्टी एक्झाम. MPSC करिता किती विद्यार्थ्यांची निवड करते? 400 विद्यार्थ्यांची निवड करते. 2024 करिता जे जनरल मॅरिट लिस्ट मध्ये फर्स्ट मेल कॅन्डिडेट यांना 99.82 एवढ्या पर्सेंटाईलवर हा मेल कॅन्डिडेटची जनरल मेरिट लिस्ट सुरू झालेली होती. तसेच 256व्या नंबरवर जो मेल कॅन्डिडेट होता त्याला 75.08 एवढे पर्सेंटाईल मार्क मिळाले होते. दिव्यांग, ऑर्फन
यांचा कट ऑफ याच्यापेक्षा कमीच होता. तसेच वुमन लिस्ट बघितला म्हणजे जे फिमेल लिस्ट आहे ते बघितलं तर लास्ट फिमेल कॅन्डिडेट यांना 48.82 एवढे पर्सेंटाईलवर त्यांची निवड झालेली होती. तसेच टाटीमध्ये जे फिमेल कॅन्डिडेट यांची एकूण संख्या 120 म्हणजे 120 एवढी एकूण संख्या होती. आता पाहून टार्टी कंबाईन करिता पण 400 विद्यार्थ्यांची निवड करते. येथे फर्स्ट मेल यांना 79 मार्क्स इथून सुरू झालेली होती. तसेच 256 या नंबरवर जो मेल कॅन्डिडेट होता त्याला 66 मार्क्स. हे आपण कंबाईनबद्दल बघितलं ना. टार्टीचा जो कट ऑफ लागलेला होता कंबाईनचा तो मार्कावर आधारित होता. कशावर? मार्क्सवर आधारित. याच्या आधी आपण जे पण कट ऑफ बघितले ते पर्सेंटाईल बेसवर होते, पण टार्टीचा जो कंबाईनचा कट ऑफ होता तो मार्क्स आधारित होता. तसेच वुमन लिस्ट बघितला म्हणजे जे फिमेल लिस्ट आहे त्याची लास्ट फिमेल यांचे मार्क 58 एवढे मार्कावर सिलेक्शन झालेला होता. दिव्यांग 43 मार्क्स होते. ऑर्फनला 49 पासून त्यांची सुरुवात झालेली होती आणि त्यांच्या सिलेक्शन हे वुमन लिस्ट आणि मेल जनरल लिस्ट याच्यापेक्षा कमीच लागतो. आता जर आपण ओव्हरव्ह्यू बघितला तर ज्या विद्यार्थ्यांना 40, 45, 50 व 55 मार्क ऑन पेपर मिळाले आहेत त्यापैकी 55+ मार्क ज्यांना मेल कॅन्डिडेट नाही, कोणाला मेल कॅन्डिडेटला आहे ते होप ठेवू शकतात. तसेच बार्टीचा कट ऑफ महाज्योती आणि सारथीच्या तुलनेत कमी लागतो. जो बार्टीचा कट ऑफ आहे तो कमी लागतो. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? महाज्योती आणि सारथीच्या कंपॅरिझनमध्ये कमी लागतो. तर टार्टी संस्था आहे याचा विचार केला तर बाकी संस्थापेक्षा यांचा कट ऑफ कमी लागतो टार्टीचा. तर ज्या विद्यार्थ्यांना 50 आणि 55 मार्क असेल मेल कॅन्डिडेटला टार्टीचा ते होप ठेवू शकतात. तर फिमेल कॅन्डिडेटचा विचार केला तर कट ऑफ वेगवेगळ्या संस्थेचा वेगळा असतो, पण टार्टीचा कट ऑफ फिमेलचा पण कमीच जातो. तर फिमेलवाले जे 40 आणि 50च्या रेंजमध्ये असतील या त्यापेक्षा थोडे कमी मार्क असतील या जास्त असतील ते होप ठेवू शकतात. पण हे जर बार्टी आणि महाज्योती आणि सारथीचं जर कंपॅरिझन बघितलं तर महाज्योती आणि सारथीचा कट ऑफ जास्तच जातो. तर ज्या विद्यार्थ्यांना 55+ मार्क असतील ते होप ठेवू शकतात. तसेच फिमेल कॅन्डिडेटकरिता बघितलं तर ज्यांची रेंज 40-50 या मंदात आहे आणि 55 असेल ते बार्टीसाठी होप ठेवू शकतात. महाज्योती आणि सारथीकरिता थोडे तुमची कमी चान्सेस आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे जे पण डाऊट असतील आणि प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी उत्तर देणार. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि CET बद्दल रिलेटेड कंटेंट आणि त्याची महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.